मिलिंद देवरा यांचा काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा। मिलिंद देवरा शिवसेनेत प्रवेश करणार। मिलिंद देवरा यांची ट्विट करत राजीनामा दिल्याची माहिती। मिलिंद देवरा यांच्यासोबत 10 माजी नगरसेवक, 20 पदाधिकारी, 15 व्यापारी संघटना करणार शिवसेनेत प्रवेश। देवरांच्या पक्षप्रवेशानं काँग्रेसला खिंडार। मिलिंद देवरा यांनी घेतलेला निर्णय दुर्दैवी। मुरली देवरा यांनाही हा निर्णय आवडला नसेल। देवरा यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केली खंत। पुण्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये नारायण राणेंविरोधात काँग्रेसचं आंदोलन। शंकराचार्यांविषयी केलेल्या वक्तव्याविरोधात आंदोलन। शंकराचार्य हिंदू धर्माचे तज्ज्ञ केंद्रीय मंत्री नारायण राणेंचं वक्तव्य हिंदूंच्या भावना दुखावणारं। भाजपानं यासंबंधित माफी मागावी, राऊतांचं वक्तव्य। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेला निकाल म्हणजे खोटेपणाचा कळस। शिवसेनेच्या निकालावर उद्धव ठाकरे मंगळवारी पत्रकार परिषदेत बोलणार, राऊतांची माहिती। तुमच्यात हिंमत असेल तर स्वतःचा पक्ष काढा आणि मग उड्या मारा। संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदे अजित पवारांवर हल्लाबोल। राज्यात खोक्याचं राजकारण सुरू, सगळे सत्तेसाठी इकडे तिकडे जातायत। राऊतांचा मुख्यमंत्री शिंदे अजित पवारांना खोचक टोला। इंडिया आघाडीच्या अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खरगेंची नियुक्ती। सर्वसहमतीने समन्वयक पद स्वीकारण्यास मुख्यमंत्री नितीश कुमार तयार। लोकशाहीला सूत्रांची माहिती। महायुती संक्रांतीच्या पूर्वसंध्येला फुंकणार लोकसभेचं रणशिंग। आजपासून महायुतीच्या मेळाव्यांचा महाएल्गार। मुंबईतून होणार मेळाव्यांना सुरुवात। राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आजपासून न्याय यात्रा। मणिपूर ते मुंबई या दरम्यान निघणार भारत जोडो न्याय यात्रा। यात्रेचा 20 मार्चला मुंबईत समारोप होणार। काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी यात्रा काढली आणि 3 राज्यात काँग्रेसच हारली। आमदार संजय गायकवाड यांची राहुल गांधींच्या न्याययात्रेवर टीका। बीडमधील हॉटेल छगन भुजबळांच्या कार्यकर्त्यांनी जाळलं। हॉटेलचा विमा काढून जाळलं। जरांगे पाटलांचा भुजबळांवर आरोप। जालन्यातील कुंभारी पिंपळगावात आज जरांगे पाटलांची सभा। बीडच्या ओबीसी सभेनंतर जरांगेंची तोप धडाडणार। जरांगे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष। आणि सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेचा आज दुसरा दिवस। संमती कट्ट्याजवळ पार पडणार अक्षता सोहळा। सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेसाठी लाखो भाविकांची गर्दी। सोयाबीन कापसाच्या भावासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर आक्रमक। रविकांत तुपकरांनी गुजरातला जाणाऱ्या रेल्वे रोखण्याचा दिला इशारा। दक्षिण मुंबईच्या जागेवर खासदार अरविंद सावंत लढणार। संजय राऊतांची माहिती। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 30वा नामविस्तार दिन। नामविस्तार दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरात कडक पोलीस बंदोबस्त। 19 जानेवारीला वाढवण बंदराची जनसुनावणी। जनसुनावणीला भूमिपुत्र कोळी बांधव शेतकऱ्यांचा विरोध। वाढवण बंदराचा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता। नवी मुंबई विमानतळाची केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंनी केली पाहणी। विमानतळ मार्च 2025 पर्यंत कार्यान्वित होईल, शिंदे यांची माहिती। भोगीनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मातेला पारंपरिक पोशाख आणि अलंकार परिधान। मकर संक्रांतीनिमित्त विठ्ठल मंदिरात भाविकांची गर्दी। झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीची 8वी नोटीस। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी चौकशी सुरू। सोरेन यांना ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश। अटल सेतूवर पहिल्याच दिवशी 8164 वाहनांचा प्रवास। सेतू पाहण्यासाठी मुंबईकरांची उत्सुकता। सेल्फीसाठी लगबग। सतपंथ संस्थाच्या वतीने राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी 11 टन चिक्कीचा प्रसाद। जनार्दन महाराज विविध महंतांच्या हस्ते पूजन करून प्रसाद अयोध्येकडे रवाना। बैलगाडी स्पर्धांसाठी प्रांताधिकारी देणार परवानगी। जिल्हाधिकारी डॉक्टर योगेश म्हसे यांचे आदेश। बेकायदा बैलगाडी स्पर्धांना आळा बसणार। अर्धवट सोडलेले प्रकल्प ताब्यात घेण्यास म्हाडाला प्रशासनाकडून मान्यता। 15 ते 20 वर्ष रखडलेले प्रकल्प म्हाडाच्या ताब्यात।
धुक्यामुळे इंडिगोचं विमान पोहोचलं थेट बांगलादेशात। विमानाचं ढाका इथं केलं इमर्जन्सी लँडिंग। विना पासपोर्ट विना व्हिसा प्रवासी बांगलादेशात। भारतीय वायुदलाकडून मरीन ड्राईव्ह येथे चित्तथरारक हवाई कसरतींचं आयोजन। मुंबईचं आकाश सारंग हेलिकॉप्टरनं रंगवलं लाल। छत्रपती संभाजीनगरात वंदे भारत एक्सप्रेसची बैलाला धडक। 14 दिवसांपूर्वी मुंबई जालना मुंबई वंदे भारत रेल्वे झाली होती सुरू। राजधानी दिल्लीत दाट धुक्यात हरवली। धुक्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला। अनेक विमान उड्डाणंही उशिरानं। आणि आज तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक। देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी ब्लॉक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।